हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत का जे बांधकाम कामगार आहे. बांधकाम कामगारामध्ये जे काही जी आजकाल जी नवीन जी स्कीम आहे ती जोरात पसरते. तिचं नाव आहे जी ₹4200. ते ₹4200 कसे मिळतील? तर त्या ₹4200 काय करावं लागेल? पण ते ₹4200 मिळण्यासाठी तुम्हाला काय-काय प्रोसेस करावं लागेल ती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल करा. कारण अशीच नवीन-नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर तुम्हाला सर्वात पहिले जे ₹4200 त्या ₹4200 साठी जे पण तुमची जी साईट आहे, जिथं तुम्ही काम करता, बांधकाम करता आणि तुमची जर तिथलच्या जेवढे पण मेंबर्स आहे, कमीत कमी 50 मेंबर पाहिजे त्या ₹4200 च्या स्कीमसाठी. जर तुमच्या ज्या साईटवरती 50 मेंबर असतील आणि त्या 50 मेंबरची जर बांधकाम कामगार नोंदणी झालेली असेल, तर बांधकाम कामगार नोंदणी ज्या कार्यालयात करता, त्या कार्यालयामध्ये जे बांधकाम कामगाराचं जे ऑफिस राहतं म्हणजे बी ऑफिस वगैरे जे राहतं, जिल्हा अधिकारी जिल्हा बी ऑफिस, त्याच ऑफिसला तुम्हाला जावं लागतं. त्या ऑफिसला जाऊन तुम्हाला एक फॉर्म भेटेल. तो फॉर्म फिल करावा लागतो. पूर्ण 50 जणांचा जो फॉर्म असतो, तो 50 जणांचा फॉर्म भरून घ्यावा लागतो. त्या 50 जणांचं आधार कार्ड, जी पावती आहे, बांधकाम कामगाराची जी पावती आहे नोंदणी झालेली, ती पावती प्लस बँक पासबुक या 3 गोष्टी जोडून तो फॉर्म पहिले तुम्हाला सबमिट करावा लागतो. तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो फॉर्म व्हेरिफाय होतो. तुमची साईट बघितल्या जाते. ती साईटवरती तुम्हाला जे जे बांधकाम कामगार विभागातले जे अधिकारी आहे, ते तुम्हाला 15 दिवसाची ट्रेनिंग देणार. त्या 15 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार ती पूर्ण सेफ्टी कसं करणं, जे पूर्ण तुम्हाला जे बांधकाम कामगार विभागाबद्दल तुम्हाला माहिती देणार आणि त्याबद्दल तुम्हाला प्रशिक्षण देणार. त्या प्रशिक्षणाच्या वेळेस जे तुम्हाला आहे, तुम्हाला जे सगळं 15 दिवसाचं जर जे प्रशिक्षण आहे, ते 15 दिवसाचं प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला जे ते सर्टिफिकेट देणार. प्रत्येकाला एक-एक सर्टिफिकेट देणार. ते प्रत्येकाला सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट घेऊन जी बांधकाम कामगारची वेबसाईट आहे, त्या वेबसाईट नंतर वरती तुम्हाला जाऊन ऑनलाईन करायचं आहे ते सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला जे ₹4200 ते ₹4200 ची स्कीम तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. त्यानंतर ते तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी केले जातील. जे पण बांधकाम कामगार आहे, त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी स्कीम आहे. कारण की जे काही आहे 50 जण, तर 50 जणांना विचार करा ₹4000 ना किती म्हणजे ₹4200 ना किती रुपये येतील. तर तुम्हाला जे पण बांधकाम कामगार आहेत त्यांना जर हा लाभ घ्यायचा असेल, तर कमीत कमी 50 जणांची जी आहे, ती नोंदणी झालेली पाहिजे. त्यांना एक साईट पाहिजे. कारण की त्या साईटवर त्यांचं प्रशिक्षण घेतलं जाईल. तर एवढं आता या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.